तर अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलाय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप पुरावे समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला। गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालं। एमपीएससीने हा निर्णय घेतल्यामुळे या मुद्द्यावरून लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालंय। प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडे फेरपरीक्षा आयोजित करण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये प्रसिद्धी पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, आपण पाहतोय की विद्यार्थ्यांकडून ही तक्रार करण्यात आलेली होती, पेपर फुटीचा हा सगळा मुद्दा आहे आणि त्यानंतर आता ही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची आता नेमकी काय मागणी असणार आहे किंवा त्यांची प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? खरं तर एमपीएससीनी आधी हा पेपर फुटलेलाच नाही असं जाहीरपणे सांगितलेलं होतं आणि एका अर्थाने विद्यार्थ्यांची जी मागणी होती ती फेटाळली होती। मात्र जेव्हा पोलीस तपास झाला तेव्हा हा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि हा पेपर फुटला आहे याचा रेटा खऱ्या अर्थाने पुण्यातून सुरू झाला होता। पुण्यातील विद्यार्थी समोर आले होते। एरवी देखील आपण पाहतो की एमपीएससीचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या संदर्भात पुण्यातील मुलं आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा आवाज उठवत असतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। तू एमपीएससी करतोस, एकूण या परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल काय वाटतं तुला? सर, एकंदरीत आयोगाने आधी सांगितलं होतं की प्रेफरन्स घेऊ वगैरे आणि ह्या गट बचं बोलतोय मी, गट बद्दल तर आधी बोलले होते प्रेफरन्स घेऊ, पण आयोगाने काय प्रेफरन्स घेतले नाहीत। पूर्वीप्रमाणे वेटिंग लिस्ट लावायचं नियोजन चालू, पण वेटिंग लिस्ट लावायचं म्हटलं सर तर ते आधी जागा रिक्त राहण्यासाठी शासनाकडे प्रशासनाकडे जावं लागतं। त्यानंतर परत 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागतो। याच्यात वेळ जातो, तुमचं वय पुढे सर? हो, वेळ जातो। आता सर आमचे मित्र आहेत, त्यांचं वय वर्ष 31 चालू आहे। आता त्यांचं घरच्यांचं पण प्रेशर आहे, लग्नाचं पण प्रेशर आहे, सामाजिक प्रेशर आहे त्यांच्यावरती। मग त्याच्यामुळं ते आता त्यांचं मानसिक त्रास त्यांना खूप होतोय सर। आणि ह्या ड्रग इन्स्पेक्टर सर असं आहे, आता त्या ड्रग इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा राज्यात टॉप 10च्या आतमध्ये आले सुद्धा आमचे मित्र होते सर। आता त्यांनी काय करायचं सर? त्यांचा पेपरच रद्द झालाय। आधी आयुक्त मान्य त्यांनी जर कष्ट करून अभ्यास केला आहे तर मग ते सगळं वाया झालं। हो सर, आता राज्यात 10च्या आतमध्ये येणं म्हणजे सोपं नाही ना। आता त्यांनी एवढे कष्ट केले, रात्र जाऊन अभ्यास केला, पण तरी पण त्यांचा पेपर रद्द झाला, तर त्यांची काय चुकी आहेत सर? त्यांना पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार, नव्यानेच परीक्षा द्यावी लागणार ना। आज ज्यांनी आता पैसे देऊन लागले त्यांचं एक ठिकाणी बाजूला पडले, हे पारदर्शकता आणण्याचं काम करायला लागले, पण ज्यांना अभ्यास करून लागले परत त्याला डबल अभ्यास करावा लागणार। ठीक आहे, आता ह्या जेव्हा काय होणार, वर्ष वाया जाणार, वर्ष जर जाणार, आता कधी घेणार, काय करणार, त्या प्रोसेस आहे ना बाकी, ह्या गोष्टीचा आता विलंबच होणार ना। तर आपण पाहतो आहोत इथं ही सगळी एमपीएससीची मुलं आहेत, एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणारी ही मुलं आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथं ही सगळी मुलं मिळून ही जी काही परीक्षा रद्द झालेली आहे त्याबद्दल त्यांची भूमिका मांडणार आहेत। कारण सुरुवातीला एमपीएससीनी पेपर फुटला नव्हता असं जाहीर केलं होतं आणि मुख्य जी मागणी आहे ती की या परीक्षा एमपीएससी कडून स्वतः घेण्यात याव्यात, न की कोणत्या खासगी त्यामुळे या संस्थेला। मागणी संदर्भामध्ये काय निर्णय होतो याकडे लक्ष असेल। धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संवादासाठी।